सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा उत्साहात संपन्न। समस्त धनगर समाज आणि 18 पगड जातीचे श्रद्धास्थान असलेल्या सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यात्रेच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी बिरोबा बनात हजेरी लावली। गुढीपाडव्याच्या नंतर यात्रेला सुरुवात होते। 3 दिवस ही यात्रा बिरोबाच्या बनात पार पडत असते। पहिल्या दिवशी गोड नैवेद्य, त्यानंतर धार्मिक विधी, शेवटच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य असा या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। या यात्रेच्या निमित्ताने 2 लाखहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावत बिरोबा देवाचे दर्शन घेतले आहे। जागृत देवस्थान म्हणून बिरोबा देवाची ओळख असून या ठिकाणी दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात। मनीषा जगन्नाथ पुकळे, मुंबईवरून आली, कुर्ला बैल बाजार। आम्ही 1 वर्ष आड येतो, हर वर्ष म्हणजे हर वर्षाला याचं प्रत्येक होत नाही म्हणून 1 वर्ष आड येतो। देवाचं लय सत्व आहे, आम्हाला देव पावतो। आमचा देव नवसाचा आहे, आम्ही वर्षाला येतो। या कुठून आलाय? हा कुठून आलाय? कुनूर असणार, कुनूर आहे, डफळापूर कुनूर। काय वाटतं देवाला आल्यावर? देवाला आम्हाला आनंद वाटतो। या काय मागितलं देवा? एवढं काय मागितलं? देवाला काय नाही, आम्ही आज हाय असं येतो, पाया पडतो, आम्हाला सुख भेटतो। किती वर्षापासून येत आहे? आम्ही आता 2-3 वर्ष झाली येतो। सुंदर असं हे देवस्थान आहे। संतांची पंढरी, विठ्ठलाचं प्रतिरूप हे बिरोबाचं मंदिर आहे आणि सर्वांची श्रद्धा या देवावर आहे। आणि ती बाईट घेत आहे तुमची ती झी TV किंवा काय TV असतील ते काय बोललं का तुम्ही? जे इथं काय आलाय तुमचं श्रद्धास्थान आहे आणि काय महत्व आहे? प्रचंड श्रद्धास्थान सर्व भाविकांचं आहे आणि समांतर पंढरी आणि विठ्ठलाचं समांतर स्थान हे बिरोबाचं मंदिर आहे। हे मी एवढं सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।